कलमना थाना क्षेत्र अंतर्गत पारंपरिक रंजिश के चलते गौरीशंकर नगर में देर रात हिंसक झड़प हुई। आरोपियों ने घर पर पथराव और गाड़ी में तोड़फोड़ की। शिकायतकर्ता ने लाइसेंसी हथियार से 2 हवाई फायर किए। पुलिस ने आरोपियों को गिरफ्तार कर मामले की आगे की जांच जारी है। पोलीस स्टेशन कळमना हद्दीत जुना गामठी रोडवर शनी मंदिरच्या मागे इथे 2 परिवार राजाभैया बलदेव प्रसाद शाहू आणि हनुमानदीन शाहू असे 2 परिवार एकाच कॉलनीत अमोरासमोर राहतात। दोघेही एकमेकांचे नातेवाईक आहे। हनुमानदीन शाहू याने राजा भैया बलदेव प्रसाद शाहू याच्या मुलीची आणि त्याची बदनामी केली। त्यांचं कोणातरी त्याच्या मुलीचं आणि एका कोणातरी सोबत लफडा आहे आणि त्याचं पण सुद्धा एका बाईसोबत लफडा आहे अशी बदनामी त्यांच्या मूळ गावी उत्तर प्रदेश येथे केली। त्यावरून राजा भैयाचा परिवार आणि त्याच्या मुलाचे 3 मित्र असे हनुमानदीन शाहूच्या घरी जाब विचारण्यासाठी गेले। दिनांक 17 रोजी 22:30 वाजता दरम्यान ते जाब विचारण्यासाठी गेले। तेव्हा त्यांनी बाहेरूनच त्याला शिवीगाळ केली हनुमानदीन शाहूला आणि त्याच्या घरासमोर उभा असलेला त्याचा ऑटो आणि एक 2 व्हीलर ही फोडली। राजा भैया आणि त्याचा मुलगा, त्याची पत्नी आणि त्याच्या 3 मुलांनी। त्यावरून तिथे त्याला शिवीगाळ करत असताना त्याचे दार बंद होते, तो घराच्या बाहेर आला नाही, परंतु त्याने यांना पळून जावे म्हणून हनुमानदीन शाहूने त्याच्याकडे असलेल्या 12 बोर बंदूक मधून वर टिनातून बंदूक बाहेर काढून त्याने 2 राऊंड हवेत फायर केले। त्याच्यानंतर हे लोक पळून गेले। त्याच्यानंतर हनुमानदीन शाहू हा बाहेर आला आणि पुन्हा त्याने मग त्याची गाडी फोडल्यामुळं राजा भैयाची सुद्धा गाडी त्याने फोडली। त्यावरून दोन्ही पार्टीला पोलीस स्टेशनला बोलवून काउंटर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। आरोपींना अटक केलेली आहे, अधिक तपास सुरू आहे। 2002 मध्ये उत्तर प्रदेश मध्ये त्यांना कलेक्टरनी तिथल्या स्थानिक कलेक्टरनी त्यांना हे लायसन इश्यू केलेलं आहे। तेव्हापासून त्यांच्याकडे ते लायसन आणि 12 बोर बंदूक आहे। त्यांनी नागपूरला पण तिचं रिन्युएशन केलेलं आहे। सध्या त्यांच्याकडे नागपूरचं पण रिन्युएशन लायसन्स आहे बंदूकचं आणि ते ICICI बँकेत कॅशमॅन वर सिक्युरिटीचे काम करतात। बरोबर, परवानाधारकाने परवान्याचे उल्लंघन केल्यामुळे त्याच्यावर आर्म ऍक्टच्या सेक्शन अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीवर याच्या पहिले रेकॉर्डवरचे आरोपी नाहीत, दोन्ही परिवार आहेत, ते नातेवाईक आहे आणि संशयावरून बदनामी केल्याच्या संशयावरून त्यांची भांडणं झाली। दोन्ही गुन्ह्यात, एका गुन्ह्यात 6 आरोपी आणि एका गुन्ह्यात 3 आरोपी असे ताब्यात घेण्यात आले।